माणिकराव कोकाटे प्रकरणी सुनावणी लांबणीवर गेलेली आहे। आमदार अपात्रते संदर्भातला निकाल पुढे ढकलण्यात आलाय। पुढची सुनावणी आता 1 मार्चला पार पडणार आहे। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये ही सुनावणी होणार आहे। आमदार अपात्रते संदर्भातला निर्णय आता पुढे ढकललेला आहे। पुढील सुनावणी 1 मार्चला होणार आहे। माणिकराव कोकाटे प्रकरणामधली सुनावणी आता लांबणीवर गेलेली आहे। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे, त्यामुळे 1 मार्चच्या या सुनावणीकडे आता लक्ष लागलेलं आहे। 1 मार्चला काय निर्णय येतो, काही निकाल लागतो का, हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। माणिकराव कोकाटे यांच्या आमदार अपात्रते प्रकरणामधला महत्त्वाचा निकाल आता पुढे ढकलण्यात आलाय। 1 मार्च रोजी यावर आता पुन्हा एकदा पुढची सुनावणी होणार आहे। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये ही सुनावणी पार पडणार आहे। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणामधली सुनावणी लांबणीवर गेलेली आहे। आमदार अपात्रते संदर्भातला निकाल पुढे ढकलण्यात आलेला आहे, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये सध्या वेट अँड वॉचची भूमिका आपल्याला पाहायला मिळते। 1 मार्च रोजी होणाऱ्या या सुनावणीकडे आता लक्ष लागलेलं आहे। योगेश खरे आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत। योगेश, आमदार अपात्रते संदर्भातला आता निकाल पुढे ढकललाय का, अधिकचे अपडेट्स? खरंय, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली होती। मात्र आमदार अपात्रतेविषयी म्हणजे त्यांची अपात्रता शिक्षेला जरी स्थगिती मिळालेली असली तरी शिक्षा झाली म्हणून त्यांच्या आमदारकी अपात्र होऊ शकते, म्हणून त्याला स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न माणिकराव कोकाटे यांचा होता। मात्र ही स्थगिती जो काही सुनावणी आहे ती आज या ठिकाणी झाली आणि न्यायाधीशांनी याबाबतचा निकाल हा राखून ठेवलेला आहे। हा निकाल येणाऱ्या 1 तारखेला देण्यात येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे एकूणच माणिकराव कोकाटे यांच्यावर अपात्रतेचे ढग जे आहे ते अद्यापही गडद आहेत असं म्हणायला हरकत नाही। एकूणच आज त्यांना अपेक्षा होती, काल सुद्धा न्यायाधीश असं म्हणाले होते की याविषयीचा निकाल मी उद्या देईल, मात्र तो अचानक पुढे ढकलल्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांच्यावरचं संकट जे आहे ते अद्याप कायम आहे। निश्चितच, त्यामुळे आता या सुनावणीकडे देखील लक्ष असणार आहे। धन्यवाद योगेश सविस्तर माहितीसाठी। पुढील सुनावणी आता 1 मार्च रोजी होणार आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आमदार अपात्रते संदर्भातला निकाल सध्या पुढे ढकलण्यात आलाय। 1 मार्चला होणाऱ्या सुनावणीकडे आता लक्ष लागलेलं आहे। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये ही सुनावणी पार पडणार आहे। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात होणाऱ्या या सुनावणीकडे लक्ष लागलेलं आहे। 1 मार्च रोजी ही सुनावणी पार पडणार आहे। माणिकराव कोकाटे आमदार अपात्रते संदर्भातला निकाल आता पुढे ढकलण्यात आलेला आहे आणि त्यावर आता 1 मार्च रोजी सुनावणी होणार आहे। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणात सुनावणी पार पडणार आहे। तर त्याच्यात आज सुनावणी झाली। सरकारी वकील साहेबांचा आर्ग्युमेंट ऐकून घेतला। त्यांचे जे 2-3 मुद्दे होते त्याला मी रिप्लाय पण दिला आणि आता मेहरबान कोर्टाने 1 तारीख 1 मार्च अशी ऑर्डरसाठी ठेवलेली।